मित्रांनो, मे महिन्यामध्ये उन्हाळा सगळ्यात जास्त असतो। त्याच प्रकारे आता 1 मे पासून काही फायनान्शियल चेंजेस आर्थिक बदल होणार आहे। वेगवेगळ्या बँका आहेत त्यांनी त्यांचे चार्जेस वाढवले आहे। म्हणजे डेबिट कार्ड असो, बँकेचं चेकबुक असो किंवा ऑनलाईन तुम्ही ट्रान्सफर करताय, एफडी करताय, यामध्ये काही बँकांनी चार्जेस वाढवले आहे। म्हणजे डेबिट कार्डसाठी 200 पासून ते 99 रुपयांपर्यंत चार्जेस वाढवले आहे आणि याचा डायरेक्ट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे। त्यामुळे क्रेडिट कार्ड तुम्ही वापरताय, डेबिट कार्ड तुम्ही वापरताय किंवा वेगवेगळ्या सर्व्हिसेस बँकेच्या घेताय तर त्याचा परिणाम आपल्या खिशावर होणार आणि हे जे बिल आहे ते आपल्याला रडू शकतंय। आता कुठले कुठले चेंजेस कुठल्या बँकेकडनं झाले ते तुम्हाला डिटेल मध्ये सांगतोय, फायनान्शियल नॉलेज देतोय। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं जे अपडेट ते आयसीसीआय बँकेचं तुम्हाला देऊन टाकतो। जसं की आयसीसीआय बँकेच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहे, ज्या चेकबुक्स येतं, आयएमपीएस येतं, एसीएस देतं, डेबिट कार्ड येतं। त्याच्यानंतर बघा वेगवेगळ्या ज्या सुविधा आहे या आपण आयसीसीआय बँकेच्या वापरत असतो। पण यामध्ये जर का आयसीसीआय बँकेचं डेबिट कार्ड तुमच्याकडे असेल आणि तुम्ही शहरी भागात राहतात तर युजर्सकडून 200 रुपये आणि तुम्ही ग्रामीण भागात म्हणजे खेड्यामध्ये राहतात तर 99 रुपये इथे डेबिट कार्ड फी घेतली जाणार आहे। ओके, जी की जास्त आहे। त्यानंतर वर्षाकाठी आपल्याला 25 पानांचं चेकबुक मिळतं, पण त्यानंतर जर तुम्हाला अजून एक्स्ट्रा चेकबुक लागत असेल तर प्रत्येक पानासाठी 4 रुपये दराने फी आकारली जाणार आहे। म्हणजे बघा, डेबिट कार्डचे चार्जेस पण वाढले, त्याच्यानंतर चेकबुक घेणार आहे त्याचे पण चार्जेस वाढले आहे आणि हे जे बदल आहे ते 1 मे 2024 पासून लागू होणार आहे। त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाचं अपडेट आहे येस बँकेकडनं। यांनी काय केलं, यांच्या बचत खात्यामध्ये जे आपण शिल्लक ठेवतो त्यामध्ये बदल केलेले आहे। बँकेने अधिकृत वेबसाईटवरून येस बँकेचे जे बचत खात्यामध्ये विविध प्रकारांसाठी जी किमान सरासरी रक्कम म्हणजे मिनिमम मेंटेन बॅलन्स ज्याला आपण म्हणतो ते 50,000 रुपये केलेला आहे आणि हे 1 मे पासून बदल लागू होणार आहे। याशिवाय येस बँकेचे वेगवेगळे प्रकारचे खाते होते ते सुद्धा यांनी बंद केलेले आहे। त्यानंतर पुढचं जे अपडेट आहे ते आयडीएफसी फर्स्ट बँक क्रेडिट कार्ड तर्फे आहे। यांचं क्रेडिट कार्ड खूप पॉप्युलर आहे कारण की ते कोणालाही मिळतं, याच्यावर पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे। पण मित्रांनो, आता याचा एक अपडेट असलेला आहे, जर तुम्ही युटिलिटी बिल पेमेंट करता आहे क्रेडिट कार्डद्वारे जसं की वीज, गॅस, इंटरनेट, यामध्ये जर तुम्ही 20,000पेक्षा जास्त एका बिलिंग सायकलमध्ये खर्च करताय तर आपल्याला 18% जीएसटी प्लस 1% अधिभार भरावा लागेल। म्हणजे आयडीएफसी फर्स्ट बँकेचं क्रेडिट कार्ड तुमच्याकडे आहे, जर का तुम्ही घराचं बिल झालं, गॅस झालं, इंटरनेट झालं, याचं जर क्रेडिट कार्डद्वारे बिल पेमेंट करताय तर ते 20,000पेक्षा कमी करा तर बेस्ट असणार आहे। 20,000पेक्षा जर जास्ती करताय तर त्यावर 18% जीएसटी प्लस 1% तुम्हाला अधिक द्यावं लागणार आहे। त्यानंतर एचडीएफसी बँकेकडनं अजून एक अपडेट आलाय। ज्येष्ठ नागरिकांसाठी जी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याची जी अंतिम तारीख होती त्यामध्ये यांनी घोषणा केली की ती तारीख वाढून मिळेल। ती अंतिम मुदत आहे 10 मे 2024। ही योजना ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देते, त्यामुळे जर कोणी सिनियर सिटीजन असेल त्यांना एफडीचं खातं खोलायचं आहे तर नक्की तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकताय। पण माझं नेहमी तुम्हाला सांगणं आहे की जर तुम्हाला सेव्हिंगच करायची आहे तर गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये करा। याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, तुम्हाला इथे दिसून जाईल, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक टाकून दिली। अजून एक महत्त्वाचं चेंजेस असं आहे की तेल विपणन कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती आणि व्यावसायिक तसेच सीएनजी, पीएनजी आणि दोन्ही सीएनजी सिलेंडरच्या किमती सुधारित केल्या गेल्या आहे। त्यामुळे 1 मे रोजीही या इंधनांच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा आहे। म्हणजे यांचे बिल किंवा यांचे प्राइसेस वाढणार आहे। त्यामुळे हे महत्त्वाचे चेंजेस होते, खास करून ज्यांचं आयसीसीआय बँकेत अकाउंट आहे, येस बँकेत अकाउंट आहे आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचं जे क्रेडिट कार्ड वापरतात असे कोणी तुमचे मित्र आहे, फॅमिली मेंबर आहे, नक्की त्यांना शेअर करा। असे भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, त्यामुळे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।